आजकाल सकाळी पोट साफ न होणे ही खूप सामान्य वाटणारी गोष्ट झाली आहे. पण खरं सांगायचं तर ही शरीराकडून येणारी मोठी चेतावणी आहे. रोज सकाळी पोट साफ होत नसेल तर शरीरात नको असलेली घाण आतच अडकून राहते आणि हळूहळू ती संपूर्ण शरीरावर परिणाम करू लागते. अनेक लोक रोज जोर लावून शौचाला जातात आणि तरीही पोट पूर्णपणे साफ झाल्याचं समाधान त्यांना मिळत नाही. हे आतड्यांची ताकद कमी झाल्याचं लक्षण आहे आणि याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे मोठ्या समस्या निर्माण होतात. पोट नीट साफ न झालं की आतड्यांच्या भिंतीवर वर्षानुवर्ष घाण चिकटून जाते. ही साचलेली घाण नंतर विषारी बनते आणि रक्तामार्फत शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करते. म्हणूनच पोटाच्या समस्या असलेल्या लोकांमध्ये त्वचा काळवंडणं, पिंपल्स येणं, केस गळणं, सतत डोकेदुखी आणि थकवा जाणवणं अशा तक्रारी आपल्याला दिसून येतात. सकाळी पोट साफ न होणं ही केवळ सवय नाही तर शरीराची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया आहे. जसं आपण रोज अंघोळ करतो तसंच पोट साफ होणं म्हणजे शरीर आतून स्वच्छ धुणं आहे. अनेक लोक रात्री उशिरा जेवण करतात, झोपण्याआधी मोबाईल पाहतात आणि सकाळी उठताच चहा किंवा कॉफी घेतात. या सगळ्यांमुळे पोटाची नैसर्गिक घडी पूर्णपणे बिघडते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाणी पिणं हा पोट साफ होण्यासाठीचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. कारण हे पाणी आतड्यांना हळूहळू हालचाल करायला मदत करते. पाणी पिल्यानंतर लगेच घाई न करता थोडा वेळ शरीर हलवणं, घरातच 2-3 फेऱ्या मारणं यामुळे आतड्यांची हालचाल अधिक चांगली होते. शौचाची इच्छा झाली की ती दाबून धरू नका. वेळ नाही, काम आहे म्हणून ही इच्छा जर तुम्ही रोखली तर आतडी आळशी बनतात आणि पुढे पोट साफ होणं फारच कठीण होते. शौचाला बसताना घाई न करता शांतपणे बसणं फार महत्त्वाचं आहे. मनात ताण असेल, घड्याळाकडे बघत बसलो तर पोट आवळत आणि साफ होत नाही. शक्य असेल तर पायाखाली छोटा पाट किंवा स्टूल ठेवा. या नैसर्गिक बसण्याच्या पोझिशनमुळे जोर न लावता पोट साफ होण्यास मदत होते. रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी घेतलं तर सकाळी पोट साफ होणं फार सोपं होतं, कारण पोटाला पूर्ण विश्रांती मिळते. रात्री फार तेलकट, तिखट, जड पदार्थ खाल्ले तर आतडी थकतात आणि सकाळी काम करायला तयार राहत नाही. दिवसभर पुरेसं पाणी पिणं फार गरजेचं आहे, कारण पाणी कमी असेल तर पोटातील घाण कोरडी होते आणि बाहेर पडायला त्रास होते. आहारात फायबर असलेले पदार्थ नसतील तर पोट कधीच नीट साफ होत नाही. भाजी, फळं, डाळी, धान्य हे पोटासाठी झाडूसारखं काम करतात. सकाळी उपाशीपोटी पपई, सफरचंद किंवा नाशपातीसारखं एक फळ खाण्याने अनेक लोकांना पोट साफ होण्यास मदत होते. ताक हा पोटासाठी अत्यंत फायदेशीर उपाय आहे, कारण तो आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढवतो आणि पचन सुधारतो. इसबगोलासारखे नैसर्गिक फायबर गरज असल्यास घ्यावेत, पण त्यावर कायम अवलंबून राहू नये, कारण सवयी बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. रोज थोडा तरी व्यायाम नसेल तर आतडी आळशी बनतात. चालणं, हलकी स्ट्रेचिंग किंवा योगासनं पोटासाठी खूप उपयुक्त ठरतात. पवनमुक्तासन, माळासन आणि वज्रासन
ही आसन नियमित केल्यास पोटाची सवय हळूहळू सुधारायला मदत होते. ताणतणाव आणि चिंता यांचा थेट परिणाम पोटावर होतो. मन ताणात असेल तर पोट साफ होत नाही. ते अनेकांनी अनुभवलेलं आहे. झोप पूर्ण न झाल्यास पोटाची नैसर्गिक वेळ बिघडते. त्यामुळे रोज 7 ते 8 तास शांत झोप घेणं फार महत्त्वाचं आहे. सतत आज पोट साफ होईल का हा विचार करणं टाळा, कारण हा ताण पोट आणखी आवळतो. रोज एकाच वेळेला शौचाला जाण्याची सवय लावली तर शरीराला शिस्त लागते आणि पोट आपोआप त्या वेळेला काम करायला लागतं. खूप वर्षापासून औषधांवर अवलंबून असाल तर लगेच सवय सुटणार नाही, पण नैसर्गिक उपाय सुरू ठेवले तर शरीर हळूहळू सुधारतं. पोट साफ झाल्यावर शरीर हलकं वाटणं, मन प्रसन्न होणं आणि ऊर्जा वाढणं हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. पोट स्वच्छ असेल तर त्वचा उजळते, केस मजबूत होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ताजेपणा दिसतो. आतून स्वच्छ शरीर आजारांपासून दूर राहतं, कारण शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. रोज सकाळी पोट साफ होणं ही लक्झरी नाही, तर निरोगी आयुष्याची मूलभूत गरज आहे. हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आजपासून आपल्या पोटाकडे दुर्लक्ष न करता प्रेमानं पहा, त्याला वेळ द्या आणि त्याची काळजी घ्या. कारण पोट स्वच्छ असेल तरच आयुष्य खरंच हलकं, आनंदी आणि निरोगी वाटतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.